एक महत्त्वाची बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली। यावेळी महामार्गावरील खड्डे, नव्याने बांधलेल्या पुलांची अवस्था आणि पुलाच्या अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। पालकमंत्री भरत गोगावले यांच्या बॅनरची क्वालिटी A1 आहे, पण इथल्या रस्त्यांची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी वापरून केल्याचा टोला त्यांनी लगावलाय। यावर्षी आम्ही ऐकतो की प्रत्येक गणपतीच्या आधी हा आता रस्ता होणार। काही ठराविक मंत्री येतात, पाहणी करतात, मग PWD वाले येतात, NHA वाले येतात, डागडुजी करतात आणि रस्ता हा असाच राहतो। ह्याच्या खालचा जर रस्ता पाहिला तर तेवढाच भयानक आहे। आणि ज्या पुलावर आपण आता उभे आहोत तिथे थोडं पलीकडे पालकमंत्री झालेत म्हणून चांगले फटाफट बॅनर लागलेत। बॅनरची क्वालिटी A1, रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी। त्यांची हवाच काढली गेली, कारण 30% निधी आता पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत त्यांच्यात हवा कधीच नव्हती, पण म्हणजे कुठून यायची ते तुम्हाला माहिती। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण पाहिलं असेल जे आता पालकमंत्री पदावरनं 2-2.25 वर्ष भांडण चालू होतं, त्याच्या आधी 4 वर्ष म्हणजे 2 वर्ष भांडण चालू होतं। भांडतात पालकमंत्री पदावरनं, भांडतात गाडीवरनं, भांडतात बंगल्यावरनं, पण ह्याच्यावरनं कोण आवाज उठवणार? आदित्य ठाकरे यांनी यावेळी नाव न घेता नितीन गडकरींना देखील टोला लगावलाय। पाहूया। थोड्या दिवसापूर्वी दुबईच्या राजांनी मंत्री महोदयांना तिथे बोलवले दुबईचे रस्ते बनवायला, असं ऐकलं आम्ही। ते जे टनेल केलेलं आहे, मी घेतो ते जे टनेल केलेलं आहे, आपण पाहिलं असेल त्या टनेलमध्ये आता पाणी आहे। टनेल म्हणजे अंडरपास केलंय, तिकडून ग्रामस्थ दुसऱ्या बाजूला जातात, लहान मुलं शाळेत जातात, अनेक लोक तो अंडरपास वापरतात। गुडघ्यापर्यंत पाणी होतं, आम्ही दोघांनी पाहिलं, आणि तर मासे दिसतात त्या अंडरपासमध्ये। पण दुबई का राजांनी जर आजचं हे फुटेज बघितलं